नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, आज मी जे बोलणार आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि जर ते तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या आयुष्यातले भरपूर प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात। कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींना धरून सिरियस असतो। हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे आणि आपण त्या गोष्टीची काळजी करत असतो। त्या गोष्टीसाठी आपण एकदम जीव तोडून काम करत असतो। पण कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी असतात त्या फक्त आपल्याच हातात असतात। आपल्या एकट्याचं जर ते काम असेल तर ते आपण 100% देऊन करू शकतो, पण ते जर काम सगळ्यांनी मिळून करायचं असेल, जर ते ग्रुपचं काम असेल आणि जर तिथं फक्त आपणच एकटे सिरियस असू, बाकीच्यांना जर त्या गोष्टीविषयी अजिबात गांभीर्य नसेल, जर त्यांना जर ते काम करण्याप्रती जर जास्त इच्छा नसेल, तर मग आपण त्या ठिकाणी काय नाही करू शकत। विनाकारण आपण स्ट्रेसमध्ये जातो, तणावामध्ये जातो आणि विनाकारण आपलं त्यांच्यासोबत जे रिलेशन असतं ना ते पण खराब व्हायला लागतं। त्याच्यामुळे ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यामध्ये कधी अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस पण आपल्याला एखादं काम करायचं असतं ग्रुपने, मग ते घरी असू द्या, सोसायटीमध्ये असू द्या किंवा कुठेही असू द्या, ज्यावेळेस पण एखाद्या कामामध्ये समोरचा व्यक्ती इन्व्हॉल्व होतोय ना त्यावेळेस मग जास्त ताण नाही घ्यायचा। बघायचं की समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीविषयी खरंच आत्मीयता आहे का, त्याच्या मनामध्ये ती इच्छा आहे का, तो त्या गोष्टीला प्रायोरिटी देतोय का, नाहीतर आपण उगाच त्या गोष्टीला ताणून धरतोय, जीव ओतून काम करतोय, सगळ्या गोष्टीला ओढून धरतोय आणि समोरच्या व्यक्तींना त्याविषयी अजिबात काही धैर्य घेणंच नाही आहे। त्यावेळेस मग आपल्याला प्रचंड त्रास होतो, खूप त्रास होतो। आता बरेचसे लोक आहेत की ज्यांना समाजसेवा करायची असते, त्यांना वाटत असते की समाजानं असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे वगैरे वगैरे, पण समाज ऐकत नसतो। समाज त्याला जे करायचं आहे तेच करत असतो। किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपल्याला एखादं काम करायचं सगळ्यांना मिळून, मग एखादा व्यक्ती म्हणत असतो की हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, सगळे मिळून चला हे करा ते वगैरे, पण बाकीच्या लोकांना तेवढी इम्पॉर्टन्स नसते, कारण त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे ते त्या पद्धतीने ॲक्ट करत असतात। ते आपली प्रत्येक गोष्ट मानतीलच हे आपण ग्राह्य नसतं धरायचं। जर आपल्याला वाटलं की आपल्याला पाहिजे असं व्हावं, की मग हातानं आपण आपल्या डोक्यामध्ये तणाव क्रिएट करतो, विनाकारण आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि हा त्रास आपण हाताने करत असतो। जर समोरच्याला जर त्या गोष्टीचं गांभीर्यच नसेल, जर त्याला ती गोष्ट करायचीच नसेल ना, तर त्याला कधी फोर्स नाही करायचा। जसं होईल तसं होईल, मग तिथं आपलं नुकसान जरी झालं तरी पण चालतं, पण समोरच्याला ते रिअलाईज झालं पाहिजे। जर त्याला रिअलाईज नसेल आणि जर आपण त्याला फोर्स करत असू ना तर काहीच होत नाही, विनाकारण आपल्याला त्रास होतो, होत काहीच नाही। आपल्याला माहिती आहे की ती गोष्ट वेळेमध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे, टायमिंगला झाली पाहिजे, नाही झाली तर खूप नुकसान होणार आहे। पण जर बाकीच्यांना त्या गोष्टीविषयी गांभीर्य नसेल ना तर मग आपण पण त्या ठिकाणी जास्त सिरियस नाही व्हायचं। नुकसान झालं तर होऊ द्या, जोपर्यंत सगळ्यांना ती गोष्ट रिअलाईज होत नाही, जोपर्यंत सगळ्यांना त्या गोष्टीचा चटका बसत नाही ना तोपर्यंत कोण जागा होत नसतं। जर विनाकारण आपण एकटेच ताणून धरत असू, विनाकारण जर आपण एकटेच तणाव घेत असू, स्ट्रेस घेत असू, तर आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, त्यांच्यासोबतचं आपलं रिलेशन पण खराब होतं आणि विशेष म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये आनंद नाही मिळत। त्यामुळे जर अशा सिच्युएशनमध्ये कधी आपलं नुकसान जरी झालं ना तर होऊ द्यायचं, पण स्वतःला कधी मानसिक त्रास नाही करून घ्यायचा। मी भरपूर लोकांना बघतोय की त्यांना पैशाची तर किंमत माहीत आहे, पण वेळेची आणि मानसिक स्वास्थ्याची किंवा स्वतःच्या आरोग्याची किंमतच माहीत नाही आहे। छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते एवढं कष्ट करतात, एवढा मानसिक ताण घेतात की त्याची आवश्यकता नसते। भेटतं काय तर थोडे बहुत पैसे, पण ज्या दिवशी आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आपल्या मानसिक आरोग्याची, मानसिक स्वास्थ्याची, आपल्याला शारीरिक आरोग्याची व्हॅल्यू असते, आपल्याला आपल्या वेळेची व्हॅल्यू असते ना, त्यावेळेस मग आपण लॉस जरी झाला तरी जास्त विचार नाही करत, कारण आपली प्रायोरिटी असते की स्वतःला स्वस्थ ठेवणं। मग ते मानसिक आरोग्य असेल, शारीरिक आरोग्य असेल, ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं। समोरच्यामुळे आपल्याला कधी त्रास नाही करून घ्यायचा, मग तो कोणीही असू द्या। पहिली गोष्ट म्हणजे समोरच्याला त्रासही नाही द्यायचा आपण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याचा त्रास पण नाही करून घ्यायचा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ज्यावेळेस पण आपल्याला हे मॅनेजमेंट जमतं, ज्यावेळेस पण आपण ही गोष्ट प्रॅक्टिकली आयुष्यामध्ये जगायला लागतो की आपण कोणाला त्रास देत नसतो कुठल्या गोष्टीमुळं, त्यावेळेस मग समोरची लोकं पण आपल्याला त्रास देत नाहीत। पण जर आपण जर त्यांना ताण ओढून धरत असतो, त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, त्यांची प्रायोरिटी कुठल्या आहेत, त्यांना काय पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार न करता जर आपण आपल्या पद्धतीनं जर त्यांना घेऊन जायचा प्रयत्न करत असू ना तर आपल्याला त्रास व्हायला लागतो, त्यांना काहीच होत नाही, ते ऐकत तर नसतातच। आपण विनाकारण लढतो आणि त्रास करून घेतो। त्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस पण अशी सिच्युएशन येते की समोरचा व्यक्ती आपल्या ऐकण्याबाहेर असतो किंवा एखादी गोष्ट असते जी आपल्या हाताबाहेरची असते, तिथे जास्त लोड नाही घ्यायचा, जसं व्हायचं तसं होऊ द्या। मग त्या ठिकाणी आपली मुलं असतील,
आपल्या घरातली लोक असतील, कोणी असू शकतं, खूप जवळचा व्यक्ती असेल, जर त्याला त्या गोष्टीविषयी प्रायोरिटी नसेल, जर त्याला ती गोष्ट करायची नसेल, जर तिथं आपलं लॉस होत असेल, तरी पण जास्त मागं पुढं नाही बघायचं. आपल्या हातात फक्त आपण आहोत. आपण आपलं मानसिक स्वास्थ्य सांभाळायचं असतं. अध्यात्म जे असतं ना, ते आपल्याला हेच शिकवतं की तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही स्वतःला आनंद ठेवा, आत्मकेंद्रित व्हा. तुम्ही जर समोरच्याचा, दुसऱ्याचा विचार करायला गेलात, सगळ्यांचा जर विचार करायला गेलात ना, तर तुम्ही दुःखी व्हाल. जर तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल, जर तुमच्यामध्ये जर ती कॅपॅसिटी असेल, तर मग तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. पण मूळ जी गोष्ट असते ते म्हणजे स्वतःला कधी त्रास नाही करून घ्यायचा. आपल्याला सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. नाहीतर आपल्यालाच मानसिक त्रास होत असेल, आपलं जर स्वास्थ्य आपल्या हातात राहत नसेल, आपल्याला जर जास्त तणाव निर्माण होत असेल, टेन्शन येत असेल, तर मग ह्या गोष्टी करण्यात काय अर्थ नसतो. विनाकारण आपल्याला पण त्रास होतो आणि आपल्यामुळे समोरच्यांना पण त्रास होतो आणि ते जे रिलेशन असतं ना, ते स्पॉईल व्हायला लागतं. मग अशा गोष्टीतून कुठेतरी राग निर्माण होतो एकमेकांप्रती आणि मग त्या रागातून कधी काय बाहेर पडेल हे आपण पण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण आपली काळजी घ्यायची असते. जर होत नसेल गोष्ट सोडून द्यायची. आपल्याला जेवढं जमतंय तेवढ्या गोष्टी करत राहायच्या, आपलं स्वास्थ्य सांभाळून. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, या जगात आपण काय बदलू शकत नसतो. बदलू शकत असतो तर ते फक्त आपण स्वतःला. मोस्टली आपण लोकांना फक्त नम्रतेनं जागं करू शकतो, त्याच्या पलीकडे आपण काय नाही करू शकत. जर त्यांना जाग आली तर ते काम करतील, तर ते त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होतील. पण जर आपण जर त्यांना फोर्स करत असू, त्यांच्यावर जर गोष्टी लादत असो ना, तर ते कोणालाही मान्य नसतं. मग आपल्या पोटची जरी लेकरं असली ना, तरी पण ते आपल्याला रिवोल्ट करायला लागतात, आपल्यापासून दूर जायला लागतात किंवा आपल्याला माघारी बोलायला लागतात. त्यामुळे आयुष्यामध्ये जगत असताना ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला गोष्टींचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. विनाकारण कोणाला त्रास नाही द्यायचा मानसिक, आणि स्वतःला पण त्रास करून नाही घ्यायचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या, स्वतःचा विचार करा, स्वार्थी बना, स्वतःला आनंदी ठेवा, स्वतःची काळजी घ्या. ते इनफ आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही सुखी असाल तर बाकीच्यांना सुखी ठेवू शकाल. जर तुमच्याच आयुष्याचे 12 वाजले असतील, तुमच्याच आयुष्यामध्ये जर दुःख असेल, तणाव असेल, तर इतर लोक तुमच्या जवळ नाहीत येणार, तुमच्यापासून दूर जातील आणि मग जास्त दुःख वाढत जाणार आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत तिथं जास्त मेहनत करायची नाही. अध्यात्म हे शिकवतं की तुम्ही तुमची काळजी घ्या, आपुली आपण करावी सोडवणं. बाकीच्यांचा विचार करत बसलात, बाकीच्यांना बदलत बसलात, तर तुम्हाला दुःखाच्या पलीकडे काहीच भेटणार नाही. जर एखादा व्यक्ती बदलू पाहत असेल तर त्याला तुम्ही सपोर्ट करू शकता, त्याला सल्ला देऊ शकता, त्याला मदत करू शकता. पण तुम्ही कोणाला बदलू नाही शकत, कधीच नाही. त्यामुळे ती अपेक्षा ठेवणं, हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, तो आलाच पाहिजे, त्याने हे केलंच पाहिजे, हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट समजून घेणं आणि आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. मी लोकांना इतक्या प्रचंड तणावात बघितलं आहे ना, विनाकारण लोकांचा विचार करतात, विनाकारण लोकांना बदलायला जातात, होत काहीच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. आपल्या हातात काहीच नाही, आपण फक्त आपल्यापुरता विचार करायचा, आपण स्वतः सुखी राहायचं, बास. दुनिया गई भाड में. जास्त लोकांचा विचार करायला जर गेलो तर आपण, तर आपल्याला त्रास व्हायला लागतो. काय कुणी सांगितलं आहे, त्याला अक्कल असेल तर तो करेल, नसेल तर मग जाईल मातीत. मग तो कोणी असू द्या, जास्त विचार नाही करायचा, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.